हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आमच्या चैताली वहिनी आणि परेश यांचा बेबी शॉवर आहे. तर बेबी शॉवरसाठी आलो ना मी अभि आलो आहे फोटो पण काढायचा. आणि मी पाहुणा आहे. अभिला सांगते आज फोटो काढायला, मी पाहुणा आहे. आम्हाला बोलवलेलं म्हणजे फोटोग्राफरला बोलतं घेऊन ये 11 वाजता. अजून तयारीने 11:30 वाजलं. तयारी करायला घेतली पण नाही. असं असतं आमचा. म्हणून ती मी एक व्हिडिओ बनवलेली. फोटोग्राफरला 2 तास आधी बोलवतात, मग काही काम नसतं. आता काही काम नाही तर आम्ही चालून खाडी व्हायचंच बघत बघत. अभिला बरं चल खारी दाखवते तुला. देऊला आहे. मोसम कसला भारी आहे रे, म्हणजे सूर्य नाही काही नाही, थंडावा सुटला, पाऊस पडला वाटतं रात्री. एक नंबर काम आहे. ऐसाच पाहिजे कायमचा. तीच तो वाईब आहे. थंडावा सुटल्यावर मजा येते. काय फिरायला पण मजा येते थंडाव्या. क्रेझी वाईब आहे काय. फिरत फिरत ऐसाच आता नाव्याला यो नवीन बोट बनवलाय, नवीन जेटी बनवली. ही वाली डेंजर सीन अख्खी वाट लावली रे. पहिले कसला भारी होता. जर तुम्ही मला पहिलेपासून फॉलो करत असाल, बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे नाव्याला पहिले आम्ही वाचून कसला भारी व्ह्यू होता. आता सगळं कन्स्ट्रक्शनच्या मुलं सगळं खराब दिसतंय. नंतर कधी यो पूर्ण झाल्यावर भारी दिसल. बट ही नवीन बनवली जेटी. याच्या आता वड्या लागते नाही अशी यवा जावाला. तर तो बघा JNPT हाडसीन बनवलाय रे. पहिले कसली दगडा वाटाची, आता माती बनवली सगळी. गळ टाकताना त्या फिशिंग करताना बघत एक नंबर सीन. व्ह्यू तर कवाही भारीच आहे. आयोचा पहिला फोटो काढतो ना मी. आयोचा फोटो काढतो पहिला. आयो हात कर, हात ताट राह ताट. हा हात वरती ठेव तेव्हा. हा हात वरची वाट ठेवते सा. सगळा सजवलाय या पाळण्या. फोटो करायला का तुला बसायचं आहे त्या सांग ना. त्या परेश पप्पा होणार आता. परेश कसा वाटतंय तुला. आम्ही काय बोलतो. ओपन करताय करा करा ओपन. दोघा मिळून कुछ. हा तूच सांग.
तो मंदिर रे कृष्ण कृष्ण ठेव हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे नाही लवकर कर ताल्या वाजवा पोलीस स्टेशनला नेशील का चालेल सगळा कार्यक्रम झाला मग चला करा काय ओके का ओके सीन ब्लॉग पण नाही जास्त केला म्हणजे चाललो काहीच करा मोकलाय साहेब आता घरात जाऊन सगळी तयारी करायची आहे उद्या दिदीचा विषयावर आहे म्हणजे एक लागोपाठ 2 मी वाट बघत असताना मी लवकरच गेली घरात मला नीट ब्लॉगच नाही करायला जमला असं म्हणजे बायकांचा जरा वशिली वाटतं मला जाय जाय काय रे जो हे वो हे आज वहिनींचा बर्थडे पुन्हा आहे घर आल्यावर समजलं म्हणजे स्टेटस बघला तेव्हा मला माहितीच नाही बर्थडे आहे त्या डेंजर सीन बर्थडे ना वडभर नाही एकच दिवशी होती तर झाला सगळा प्रोग्राम आलो ना आता मी चाललो सामान आणायला आमचे उद्या वडभर नाही तर सगळं सामान घेऊन येतो ना बघूया कसा काय विषय काय वाटतं मी लागोपाठ 2 सगळ्या लागोपाठ काय विषय चल ब्लॉग इथंच एंड करतोय ब्लॉग लय छोटासा झालाय आज कारण तर मी तो ब्लॉगच नव्हता केला थोडासा लाजत होतो काय मम्मी हा या करताना वडभरणीला मम्मी लावून नाही घेतली वडभरणीच्या दिवशी काही मम्मी दिसत पण नाही ब्लॉग मध्ये काय विषय काय ते सो आता ब्लॉग एंड करते बरं ना उद्याचा ब्लॉग येईल तो आमच्या दिदीची वडभरणी असेल ती तशी पण कशी मजा केली बघा लय लेट झालंय वडभरणी होऊन किती 5-6 दिवस झाले ना 8 दिवस झालं हा मी ते गोव्याची सिरीज अख्खी अपलोड करतो ना गोव्याची सिरीज कशी वाटली तुम्हाला ते कमेंट करून सांगा म्हणजे अजून असं फिरायला जाऊन अजून काय इम्प्रूव्ह करू शकते मी कसा वाटते तुम्हाला ते कमेंट करून सांगा ना आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गोव्याची सिरीज बघली नसाल तर जाऊन बघा पहिली न कसा वाटतं ते सांगा कारण तेव्हा लय क्रेझी सीन केलाय मी लय हार्ड सीन केलं ते जाऊन बघा एकदा तुम्हाला मजा येईलच 100%. सो चला बाय बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये आई शपथ घर करते पाऊस आली पाऊस चालू होते का नाही आजची तारीख कधी आजची तारीख कधी 17 जून तरी पाऊस नीट पड नाही पडायला पाहिजे रे लवकर पहिले कसं 7 जून पासून पक्का पाऊस भरायचा काय आता ते सवय नाही चला ब्लॉग एंड करते उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू बाय.